तर नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात मजेत जाऊ आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण देखील हो. आणि प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जात असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बरंचसं काही शिकत असतो. माझ्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये ही गोष्ट तुमच्याबरोबर सांगत असते आणि अजून पुढे देखील सांगत राहीन, कारण अशी आपल्या दिवसभरात जर आपण ऑब्झर्व केलं ना तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या कुठे ना कुठेतरी आपण पहिल्यांदा करत असतो किंवा आपल्याला त्या गोष्टी करताना असं वाटत असतं की अरे मी ही गोष्ट गेल्या वेळेस केलेली आणि आता करताना त्या गोष्टीतला काहीतरी कमीपणा जो मागच्या वेळेस असतो ना तो ह्यावेळेस आपण भरून काढत असतो. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या गोष्टी सगळेच जण, तुम्ही आणि मी, आपल्या डे टू डे रुटीन मध्ये सगळ्या जणी फॉलो करत असतात. तर माझा संध्याकाळच्या ब्लॉगला सुरुवात झाली. चहा ठेवलाय. तुम्ही म्हणाले एवढी तयारी करून चहा बनवतेस तर मला तर बाहेर जायचंय, पण तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे चहाला ऑप्शन नसतो. चहा पहिला ठेवावाच लागतो म्हणून चहा ठेवलाय. बाकीची माझी आवरावरी झालीय. फक्त मला आता कुकर लावायचंय. डाळ आज नाहीये. आजच्या याच्यामध्ये भात आहे आणि मग बघू पुढे ब्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन की मी काय काय करणार आहे. कारण जेव्हा खाली वगैरे जायचं असतं ते देखील माझं आधीच ठरलेलं असतं. थोड्याशा गोष्टी काही कमी आहेत त्या मला आणायच्या आहेत आणि थोडंसं माझं काम देखील आहे, त्याच्यासाठी मला बाहेर जायचंय. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही एक कमेंट केलेली की ज्याच्यामध्ये तुम्हाला इडली डोशाचं बॅटरचं प्रमाण हवं होतं, तर मी आधी ब्लॉग मध्ये शेअर केलंय. तरी देखील तुमच्याबरोबर थोडक्यात असं सांगते. माझी चहा ना उकळायला आलीय तर थोडक्यात असं सांगते. 2 वाटी मी रेशनचे तांदूळ घेतलेले, तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता. 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, पाव वाटी चण्याची डाळ घेतलेली. त्याचबरोबर 1 चमचा मेथी, 1 चमचा धणे आणि पाव चमचा साबुदाणे, असं सगळं मी वेगवेगळं भिजत घातलेलं आणि दुसऱ्या दिवशी मग ते वेगवेगळंच वाटलं आणि नंतर मी ते सगळं मिक्स केलेलं. तर हे प्रमाण होतं तुमच्यासाठी. तुम्हाला माहिती नसेल, अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला डिटेल त्याच्यामध्ये कळेल की मी कशा पद्धतीने, म्हणजे आपण पावसात कशा पद्धतीने पीठ ठेवायचं, उन्हाळ्यात कसं ठेवायचं आणि जेव्हा थंडी असते तेव्हा पीठ कसं ठेवायचं लवकर येण्यासाठी, त्या देखील सगळ्या ट्रिक्स मी सांगितल्या. आय होप तुम्हाला त्या सगळ्या आवडतील. जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले तर तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्या ब्लॉग मधून मिळतील, कारण आता आपले सगळे नवीन नवीन फॅमिली मेंबर्स ऍड होत आहेत आणि त्यांना बरेचसे प्रश्न आहेत. आज एक सुंदर अशी कमेंट आलेली सोलापूरवरून एका ताईंची की त्यांनी असं म्हटलंय की तुझे ब्लॉग आजपासूनच बघते आणि खूप सगळे ब्लॉग मी आज दिवसभर तुझे बघते आणि तू माझी मैत्रीण असल्यासारखीच वाटते मला. तर मला देखील आवडेल तुमची मैत्रीण व्हायला. असंच तुमचं प्रेम, असंच सपोर्ट असू द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर आपलं चॅनल शेअर करा, म्हणजे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला आता जास्तची बडबड न करता, मला तर खूप कामांची यादी आहे. आता ही चहा द्यायची आहे, त्याच्यानंतर जाऊन येते आणि मग तुमच्याबरोबर ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता मी मार्केटमधनं जाऊन आली, जसं मी म्हटलेलं तसं फ्रेश झाली थोडी, कारण आता खूप गरमी आहे. तर म्हटलं पहिलं फ्रेश होऊ आणि माझी सवयच आहे पहिलं फ्रेश, कुठूनही जाऊन आली की पहिलं फ्रेश व्हायचं, चेंज करायचं आणि नंतरच कामांना सुरुवात करायची. तर काही नाही, बेसिक सगळं सामान आणलेलं आहे. थोडंसं सामान माझ्याकडे कमी होतं, म्हणजे कांदे, बटाटे, टमॅटो आणि मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता. गेल्या वेळेस जेव्हा मी तुम्हाला म्हटलेलं की मी बाहेर गेलेली त्याच्यामध्ये फक्त मी भाज्या आणलेल्या, त्या आठवड्यात मी कांदा, टमॅटो वगैरे काही आणलं नव्हतं, तर ते थोडे कमी होते. तर म्हटलं घेऊन येऊया. आणि उद्या उपवास आहे, उद्या गुरुवार आहे, तो गुरुवारचा उपवास असतो, तर म्हटलं थोडीशी फळं आणूया. त्यामध्ये कलिंगड आणलं तर त्याचं ओझं थोडं जास्त झालंय. आणि इथे कांदा, टमॅटो आणले. त्याच्याबरोबर कांद्यामध्ये मी तुम्हाला एक टिप देते. तर हे जे कांदे असतात ना आपले, तर हे कसे आपण निवडावे. आता पावसाळा जवळ येतो, बऱ्याच जण स्टोर करत असतील आधीच घरी आणून जास्तीचे कांदे, आणि आता कांदे पण थोडासा रेट देखील वाढलाय कांद्यांचा, तर बरेच जण स्टोर करत असेल. तर कांदे जेव्हा आपण आणतो ना तेव्हा हा जो कांद्याचा देठ आहे ना हा उभा नसला पाहिजे. म्हणजे जेव्हा असे कांदे उभे येतात ना अशा पद्धतीचे, तर असे कांदे कधीच आणायचे नाही. एकदम बसलेले जे कांदे असतात ना, त्याचा देठ पूर्ण बसलेला असतो ना, अशा पद्धतीचे कांदे आपण घेऊन यायचे. तर ते सुके पण असतात आणि जास्त दिवस टिकतात देखील. तर माझ्याकडनं ही एक तुमच्यासाठी टीप असेल. ही टीप बऱ्याच दिवसापासून तुमच्याबरोबर शेअर करायची होती, पण वेळच मिळाला नाही, किंवा काय झालं ना, एवढ्या ब्लॉगच्या सगळ्या गडबडीत एवढ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करत असताना ही टीप राहून गेली. तर ही बेसिक अशी टीप आहे, ते याच मी तुमच्याबरोबर शेअर केली. आय होप तुम्हाला याचा उपयोग होईल. आणि थोडंसं जे काही आहे आता सामान वगैरे जे काही आणलंय, फ्रुट्स वगैरे, ते आता धुवून घेऊया. जेवणाची तयारी करायची. जसं मी म्हटलं कुकर लावून घेतलंय, तर कुकर लावलेलं आहे आणि जे काही बाकीचं मला करायचं ते देखील करून घेऊया. आता जास्तची बडबड न करता ब्लॉगला सुरुवात करूया पुढे.
दर गुरुवारी उपवासाला काय खायचं हा नेहमी प्रश्न असतो आणि नेहमी खिचडी आणि वरीची पेज किंवा वरीचा उपमा असं बरंच खाऊन कंटाळा आलेला असतो. तर म्हटलं आज आपण या ज्या शेंगा आणल्यात त्याच खाऊया. आणि याला खूप माती असते तर मी त्या भिजत घालून ठेवते, म्हणजे थोडा एक 10 मिनिटात याच्यामध्ये जी काही माती असेल ना सगळी निघाली जाईल. आज ना चिक्कू देखील मार्केटमध्ये खूप सुंदर मिळाले. आज वसईच्या काकू येतात त्यांच्याकडे चिक्कू थोडे महाग होते पण खूप छान होते आणि हे जे खाल्ले ना, एक खाल्ला तरी तुमचं पोट भरून जाईल, मन तृप्त होऊन जाईल असाच चिक्कू आहे हा. आणि नक्कीच तो त्याची टेस्ट तशीच असेल. इथे कलिंगड पण आज घेतला आणि आज कलिंगडची साईज पण थोडी वेगळीच मिळाली. नेहमी ना असं गोल आपल्याला दिसतो पण हे ना आज एकदम लांबट असा दिसत होता पण मोठा होता भरपूर, म्हणजे आठवडाभर जाईल आता मला तो. तर इथे मी आता शेंगांमधलं पाणी काढून घेतलं, स्वच्छ 2दा धुवून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता शेंगा अगदी क्लीन झाल्यात. म्हणजे सकाळचा माझा वेळ वाचणार आहे, कारण मग सकाळी मग तुम्ही धुवायला गेलात आणि मग शिजवायला गेलात तर मग त्याला वेळ जातो, कारण त्याला रेती असते, माती असते, मग 2-3 वेळा धुवायला लागतो, त्याच्यामध्ये 10-15 मिनिटं जातात. तर जेव्हा कधी मी शेंगा घेऊन येते ना तेव्हा अशा धुवून ते सुकवते आणि मग ते ठेवून देते, म्हणजे सकाळी मला छान त्याचा यूज होतो. म्हणजे सकाळचा देखील माझा एक्स्ट्राचा वेळ जात नाही. फक्त कुकरला 2-3 शिट्या जेवढ्या तुम्हाला करायच्यात तेवढ्या शिट्या करून घेतल्यात की मग आपलं काम पटकन असं झालं. आणि त्याचबरोबर चिकूचा मिल्कशेक करायचा देखील विचार आहे, बघू सकाळी कसं जमतं ते. त्याच्यानंतर आज थोड्याशा भाज्या घेऊन आलेली, म्हणजे सोप्या अशा भाज्या आणलेल्या की ज्या माझ्या पटकन क्लीन करून होतील आणि जास्तीचा वेळ जाणार नाही. तो मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता तर माझा संपलेलाच होता. शिमला मिरची बरेच दिवस आणली नव्हती, जेव्हा पावभाजी केलेली तेव्हा घेऊन आलेली. आणि टमॅटो पण गेल्या आठवड्यात अजिबात भरले नव्हते, 1 किलो मी घेतलेले त्याच्या आधी, तेच मला बरेच दिवस पुरले. मटार आणले नव्हते, मटार आपले यूज झाले कारण मी मटार, बटाटा आणि शेंगांची आमटी केली, त्याच्यामुळे मटार देखील संपलेले. मग म्हटलं मटार मी फ्रीजमध्ये नेहमी स्पेअरमध्ये ठेवतेच, कारण कधी कुठलीच भाजी नसेल ना तर मटार आपल्याला मिळतात. म्हणजे कुठलीही भाजीसाठी, निदान पावभाजी, मिक्स व्हेजिटेबल करण्यासाठी मटार यूज होतात. तर आता मटार सोलायचं काम मिस्टरांकडे असतं, ते मला हेल्प करतात या बाबतीत. तर अर्धा किलोच मटार आणलेले, तर म्हटलं त्यांना सोलायला देते. इथे शेंगा सोलून घेते, म्हणजे शेंगा देखील सोललेल्या असल्या ना की सकाळच्या डब्याच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या घाईच्या वेळेस ना मग आपला वेळ जात नाही. एकदम म्हणजे ज्या काही मी 2, 3, 4 जे कधी आणते ना अशा वेळेवर सोलून घेते आणि मग जो माझा ग्लासचा कंटेनर आहे ना त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते. पहिल्या झिपलॉकच्या पॅकेटमध्ये मी ठेवायची, आत्ता काचेच्या कंटेनरमध्ये ठेवते. बाकीचे जे आहेत माझे टमॅटो आणि कोथिंबीर ती देखील थोडी थोडी बाजूलाच मी ठेवून घेतले. टमॅटो मी धुवून घेतलेत, म्हणजे ते देखील सकाळच्या वेळेस मला बरं पडतं. कोथिंबीर क्लीन करून ठेवलेली ती देखील आता डब्यामध्ये भरून ठेवते. या डब्यात भोपळा आणि आपलं चुरण ठेवलेला होता, ते देखील वापरून झालेत माझे. आता हा कंटेनर पण मोकळा झाला. आता हा परत पुढच्या रविवारी मला भरायचा आहे. तोपर्यंत याच्यामध्ये कोथिंबीर बरीचशी आणलेली, मोठी जुडी आणलेली, तर सगळी कोथिंबीर काचेच्या डब्यात छान अशी राहील म्हणून ती ठेवून घेते. मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे, ते देखील काम एक मोठं असतं. त्या मिरच्यांचे देठ काढून घेतले, ते देखील व्यवस्थित भरून ठेवले. आणि त्याचबरोबर जी माझी उरलेली कोथिंबीर होती थोडीशी आधीची, ती या छोट्याच्या डब्यात मी काढून ठेवते. म्हणजे कसं आहे, ती पहिली यूज होते आणि काचेच्या डब्यातली जास्त दिवस राहण्यासाठी ती व्यवस्थित साईडला ठेवते. टमॅटो मी देठाची बाजू खाली ठेवते, म्हणजे टमॅटो जास्त दिवस टिकतात, कुठेही नरम पडत नाही आणि कुठेही खराब देखील होत नाही. तर मी अशाच पद्धतीने स्टोअर करते. घेवडा आणलाय कारण उद्या गुरुवार आहे, तर मी तुम्हाला म्हणते की गुरुवारची मी घेवड्याची भाजी किंवा वालाची भाजी बनवण्याचा प्रयत्न करते. तर ती आता ना सोलून नाही ठेवत आहे, म्हणून मी अशीच पाऊचमध्येच ठेवते. आणि इथे मटार देखील एका साईडला भरून घेते आणि शेंगा देखील काचेच्या ह्याच्यात भरून ठेवते. असं सगळं स्टोअर करून ठेवलेलं असलं की अजून माझे 2-4 दिवस जाणारे असतात, कारण ऑलमोस्ट गेल्या आठवड्यात म्हणजे भाजी आणलेली ना ती जवळजवळ 10 ते 12 दिवस मला गेली. 15 दिवस नाही झाली, पण आता या 15 दिवस म्हणजे या पुढच्या 2-3 दिवसासाठी या सगळ्या भाज्या स्टोअर करणं मला खूप गरजेचं होतं. आणि पटकन होणाऱ्या भाज्या मला सकाळच्या डब्यासाठी पाहिजे असतात, तर या सगळ्या भाज्या सकाळी पटकन अशा होणाऱ्या असतात, म्हणून त्याच आणून व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता सगळं क्लीन करून मग आता जेवणाची तयारी करून घेते. जी उरलेली कामं आहेत ती सगळी करून घेते. तर आता माझी सगळी कामं आवरून झाली, जेवायचं थोडं बाकी आहे आणि थोडीशी उद्याची तयारी देखील करायची. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग पण तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि तुमच्या छान छान कमेंट देखील येतील. तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते, तर छान छान कमेंट्स करा.
फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर जर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका. आणि जे आपले आधीचे व्हिडिओ आहेत ते बघा तुम्हाला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. जे तुम्हाला सगळे प्रश्न असतात ना ते मागच्या सगळ्या व्हिडिओमधून मी तुमच्याबरोबर शेअर करत असेल. पण तरी देखील तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करा, मी नक्की तसे व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. ऍक्च्युली प्लेलिस्ट मला बनवायची आहे, तर मी ती एक वेळ काढून नक्की बनवेन, म्हणजे तुम्हाला खूप इझी जाईल आपले जुने व्हिडिओ लिस्ट प्रमाणे बघायला. तर त्याचा नक्की प्रयत्न करेन मी लवकरात लवकर, कारण तुमच्या बऱ्याच जणांची ती देखील रिक्वेस्ट आहे की तू ती बनव, त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं पडेल तुझे ब्लॉग्स बघण्यासाठी. आता खूप गरम देखील मला देखील झालंय. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या एका छानशा ब्लॉग सोबत तुम्हाला लवकरच भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.